साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा कार्यक्रम खूप मोठाच असणार आहे, ते तुम्हाला समजलंच असेल। हे पहा, मी खूप छान असा सेटअप केलेला आहे। तर या ब्लॉगमध्ये खूप धर्मस्थ येणार आहे, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे। चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। आणि हे पहा मित्रांनो, देऊळ बघा किती छान असं सजवलेलं आहे। खूप छान असं देऊळ सजवलेलं आहे। बघा, खूप छान। या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही युनिक पाहायला भेटणार आहे मित्रांनो। हे पाहू शकता किती मोठा सेटअप लावलेला आहे। तर आज तर खूप मजा असणार आहे, तर तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे। तर मित्रांनो, आता कार्यक्रम सुरू व्हायला थोडा टाईम आहे, पण हां, आता थोड्या वेळात कार्यक्रम नक्कीच सुरू होणार आहे। तर खूप मजा येणार आहे, पण तुम्हाला त्याच्या आधी सेटअप दाखवतो। खूप छान असा सेटअप केलेला आहे, खूप भारी असा सेटअप केलेला आहे, तो दाखवतो। हे पहा मित्रांनो, देऊळ पण खूप छान असं सजवले आणि सेटअप पण खूप छान असा केलेला आहे। खूप भारी वाटते पायासाठी। तर चला मित्रांनो, आपण आता राईडवर चाललो आहे, कारण की अक्षयने घेतले नवीन गाडी। एक नंबर अशी गाडी घेतलेली आहे आणि तो आपल्याला घेऊन चालला आहे आता राईडवर। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे। बघा, अभिनंदन। हे बघा मित्रांनो, अजूनपर्यंत मीटर चालू नाही गेलं, पण हा एकदम डिजिटल गाडी आहे। डिस्प्ले लावलेला आहे खूप छान असा आणि खूप भारी वाटते, युनिकॉर्न। मित्रांनो, कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरू जाणार आहे आणि तुम्ही लाईटिंग बघू शकता, पूर्ण डोल्यावर येते माझ्या लाईटिंग। आणि नीलू आता आगरी कोली वाजवणार आहे, कारण की तो पण आता ऑर्केस्ट्रा जॉईन करणार आहे। आता वाजून त्याला पण कलाकार टॅलेंट पहिला हलक्यात घेतला अंजू, पण भाई तेच आमचा नीलू भाई भारी वाजवते, एक नंबर। दुसरा गाणं वाजतं। कडक नीलू, पहिले हेच गाणं वाजवा शिकलो तू, आता मी विसरलो पण हेच गाणं शिकलो तू वाजायला। हे बघा मित्रांनो, सत्यनारायणची पूजा पण असते आपल्या इकडे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इकडे अजून एक स्टॅच्यू आहे, तिथला आहे, पाहू शकता। आणि थोड्याच वेळात आता कार्यक्रम पण सुरू होणार आहे। हे बघा, गावातली पब्लिक पण जमलेली आहे। थोड्याच वेळात सगळा क्राऊड भरलेला दिसणार आहे तुम्हाला। तर मित्रांनो, अजूनपर्यंत कार्यक्रम सुरू झालेला नाही आहे, पण आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आता 10:50 होतील थोड्याच वेळात, आणि आपला कार्यक्रम अजूनपर्यंत सुरू झालेला नाही आहे। पण हां, मजा तर येणार आहे, कारण की खूप सारा क्राऊड तुम्हाला दिसत असेल। हे पहा, पूर्ण क्राऊड भरलेला आहे, सर्व ठिकाणी तुम्हाला क्राऊडच दिसत असेल, पाहू शकता तुम्ही। सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा। एकदम मन भरून आलं बघा। कसं आहे मंडळी, कार्यक्रम उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व बरं का, कारण कुठल्याही कार्यक्रमात चांगलं करण्यासाठी थोडासा विलंब तर लागतोच म्हणा, होय का नाही? अहो, आज नवीन वर्ष आहे, त्यामुळं सगळीकडे धावपळ झाली, पण काय हरकत नाही मंडळी। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्या कोण? आता म्या तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो। अहो, म्या आपल्याच गावचा, आपल्याच मोरवा परिसरामधला अहो पांडू, हो पांडू। अहो, मला कोणी पांडू म्हणतं, कोणीला रागानं पांड्या म्हणतो, कोणी प्रेमानं अहो पांडू असं पण म्हणतात बघा। काहीतरी नवीन पाहायला भेटते मित्रांनो, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। या ब्लॉगमध्ये खूप मस्त येणार आहे।
प्रत्येक ठिकाणी आपल्याला क्रिएटर बघायला भेटतात, तर अजून मजा येते. एक्साइटमेंट तशीच वाढलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा स्टेज सजवलेला आहे, किती छान असं मंदिर सजवलेलं आहे. आणि इकडे आता पिंगळावाला आलाय. माझ्या त्या तुकोबा राया. काय लिहिलंय? मराठी एकीकरण समिती. मग हा काय अफगाणिस्तानातून आलाय? पिंगळा मराठी संस्कृतीचा एक भाग आहे, हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे. माझ्याकडे पाहू नका, खिशात हात घाल. बिल्ले लावून तुम्ही समोर मराठी अशी टिकवायला पाहिजे आपण. त्या पंढरपुरावरून कार्यक्रम संपल्यावर तुम्हाला सांगायचं. हो माझ्या त्या माऊली ज्ञानेश्वराला, हो माझ्या त्या तुकोबा रायाला. बघा मंडळी, आज आपण हिंदू धर्माप्रमाणे नववर्षाची सुरुवात करतोय. आणि पूर्वी गावगाड्या, पूर्वीच्या काळी गावगाड्या भले पहाटे 3:30-4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर, कुठल्या मुहूर्तावर? जोरात सांगा, कुठला मुहूर्त? ब्रह्ममुहूर्तावर हा पिंगळा यायचा. किती वाजता? 3:30-4 वाजता गावगाड्या हा पिंगळा यायचा. त्याची वेशभूषा अशी असायची, हातात डबर असायचं, हा कंदील असायचा. कंदील कशासाठी? तर पूर्वी गावात लाईट नव्हती, म्हणून अंधाऱ्या रस्त्याला उजेड दिसावा म्हणून त्याच्या हातात कंदील असायचा. त्याच्या एका हातात काठी देखील असायची. काठी कशासाठी? तर कुठे विंचू आला, कुठे साप आला, त्याला बाजूला करून पुढे निघून जाण्यासाठी ती काठी असायची. आणि पिंगळा हा धान्याचं दान घेत नव्हता, पिंगळा हा पिठाचं दान घेत नव्हता, पिंगळा हा पैशाचं दान घेत नव्हता. हे फक्त दान परंपरा आहे. पिंगळा परंपरा दाखवण्यासाठी मी तुमच्यामध्ये खाली आलो आणि ते पैशाचं दान घेतलं. लक्षात घ्या, पिंगळा हा साडीचं दान घ्यायचा. कशाचा? साडीचं दान घ्यायचा. आणि आज हाच पिंगळा, गावगाड्यातला पिंगळा, 3:30-4 वाजता पहाटे येणारा पिंगळा आज तुमच्या मुरवे गावात आलाय. आणि हा पिंगळा काय म्हणतोय? काय म्हणतोय? नीट लक्ष देऊन ऐका. हो पिंगळा महाद्वारी बोलतो पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलतो पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलतो पिंगळा महाद्वारी. तुम्ही थांबा. काय काय घे 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 मी खोटं नाही सांगत. आता यांच्यावर माझा पहिलाच प्रयोग आहे. पण जो कोणी देवाचं नाव घेणार नाही वा त्याला योगेश चिकट जाऊकडचा शाप आहे. त्याला रात्री प्यारली. आता तुम्ही बघून आपला शाप खरा घडत असतो. मागच्या 2 कार्यक्रमातून फोन आला, यज्ञाला नेते काय करायचं बघून द्या. पहिला सगळा लेडीज वर्ग, आपलं ते लेडीज वर्ग नाही. मला लहानपणापासून शिकवलंय, अनेक म्हणजे लेडीज, एक म्हणजे लेडीज. महिला वर्ग सगळ्या हातवरती करा, हातवरती करा, नाहीतर काळजी हात हात हात. आता फक्त जेंटस मंडळी थोडं थांबून घेते. त्यांना 1,500 महिना चालू, त्यांचा आवाज नाही निघाला. माझ्या माय मावल्या मारायला वगैरे हातले वरती राहतात. आता का खाली सगळ्या हातवरती. आणि आपण जोरात जायचं बरं का, आपला आवाज गेला पाहिजे. घे घे घे. अरे नाही, नवऱ्याची भांडताना बरं तुमचा आवाज केला लागला. ही जमाना खालच्या खालच्यात लागू राहिला. जोरदार जोरदार जोरदार. घे 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 माय हातू. तुमचा आवाज आला. आता सगळी जेंटस
खूप छान अशी पिंगळाची माहिती दिली मित्रांनो, तुम्ही नक्कीच ऐकली असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच युनिक कॉन्टेंट येत राहणार आहेत आपल्या चॅनलला, तर नक्की सबस्क्राईब करा. आता बघूया आता पुढे कुठली माहिती भेटते ते. आलं ना ग बाई. अगं काय दिंड्या दिसू राहिल्या, काय त्या पताका दिसू राहिल्या, काय त्या वारकऱ्यांची गर्दी दिसू राहिली. आणि तुला सांगते बाई, माझ्या त्या सावळ्या विठ्ठलाची मूर्ती काय गोड दिसू राहिली ग बाई. मी धन्य झाले ग पंढरपूरला येऊन ग. तुला विठ्ठलाची मूर्ती दिसायला लागली. हा तुला विठ्ठलाची मूर्ती दिसायला लागली. मग माझ्या पायाची झाली ना वप्पा गाडी. काय झाली? आणि ह्या या शेजारीनं कोणी 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 आता तू मारती काय मला? मीच का? हो. हा. या शेजारीनं आणि या शेजारीनं बरं नाही केलं बया. आणि मला पंढरीला नेलं ग बया. 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 या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया. तुळशीमुळे आपल्याला असा ऑक्सिजन मिळतो, पवित्र ऑक्सिजन मिळतो आणि त्याने आपला हा देह शुद्ध होतो. अलग अलग सत्तरे त्याच ऑक्सिजन पाहिजे. दाढी एवढी वाढली आहे ना. माझी दाढी ना कशामुळे वाढली माहिती का? त्याच्यामुळे मी माझ्या बापावर गेले. हो. असंच आहे मग. बोल बोल पुढे. माझ्याकडे लई शब्द साठा आहे. या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा. तुला माहितीये का? हो. तेव्हा माझे मोठे भाऊ समोर बसले आणि ते मधले त्याच्यावर राहिला नको बाबा. या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा. आणि बसायला मला कुठं ह्या इथं पाहुणीच्या पाशी बसायला मग राहिली नाही जागा. ओ या शेजारीनं या शेजारीनं बरं नाही केलं. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. आणि मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग
लग्नात रट्टावून बुंदी खायला गेलो आणि एका वर्षानंतर पुन्हा लेकराच्या बाळशाचं तिनं पत्र ठेवलं. अर्थात मी मामा झालो रे. बाई फुगडी नको जाऊ दुरडी. कार्यक्रम खूप छान प्रकारे सुरू आहे आणि पायासाठी पण खूप मजा येते. खूप म्हणजे खूप भारी आवाज सुटले. हिचं पेमेंट वाढवा. ही काम चांगली करू लागली. वेळेला आमच्याकडे नाही तू मला दिला असता ग. खरी गोष्ट आहे. मित्रांनो, आजकाल लावणीची रिस्पेक्ट केली जात नाही, पण हां, लावणी एक महाराष्ट्राचा अभिमान आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि तुम्ही बघतच आहे अजूनपर्यंत किती ऑडियन्स आहे जी बघत आहे कार्यक्रम. आणि कार्यक्रम पण खूप छान प्रकारे चाललेला आहे. कोक यात्रा खूप छान असा कार्यक्रम आहे. माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. पहिली गोष्ट म्हणजे खूप म्हणजे खूप छान असा कार्यक्रम चालू आहे. आता मित्रांनो पोवाडा चालू झालेला आहे आणि अंगाला शारे इकडे चालले माझ्या, कारण की खूप छान असा पोवाडा चालू आहे. तर म्हणजे तुम्ही पण ऐकून घ्या.
तर मित्रांनो खूप छान असा कार्यक्रम झाला, खूप भारी असा कार्यक्रम झाला. तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण की असेच युनिक कॉन्टेंट आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. आणि सगळ्यात मोठा थँक्यू बोलेल, धन्यवाद बोलेल ते म्हणजेच फोक यात्राला, कारण की त्यांनी मला महाराष्ट्राच्या सगळ्या परंपरा दाखवल्या. मला काही गोष्ट माहिती नव्हत्या, त्या पण मला आज या ब्लॉगमध्ये समजल्या. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट दाखवत राहा, दुसरं काय नाही. बाय बाय.